नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण दलाई लामा आणि चमत्कार ही कथा पाहणार आहोत। जेव्हा दलाई लामांनी तिबेट सोडण्याचा विचार केला तेव्हा चीनने अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला की काही केल्या दलाई लामा तिबेटच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत। 1959 मध्ये बौद्ध धर्माच्या गुप्त रहस्यांशी परिचित असणाऱ्या सर्वांच्या मनात एकच विचार होता की दलाई लामांनी कोणत्याही परिस्थितीत तिबेटमधून बाहेर पडावे आणि आपल्याबरोबर तिबेटचे मौल्यवान ग्रंथ आणि तिबेटचे अनन्य साधक आणि भिक्षुही घेऊन यावेत। पण बाहेर येणे अशक्य होते। एखादा चमत्कार घडला तरच हे शक्य होते, कारण दलाई लामांकडे आधुनिक उपकरणे नव्हती, ना सैन्य होते, ना बॉम्ब, ना विमानं, ना सुरक्षेचे मोठे उपाय। आणि चीनने तर संपूर्ण तिबेटवर कब्जा केला होता। तिबेटमधून दलाई लामांचे बहिर्गमन ही एक अतिशय अनोखी घटना आहे, कारण संपूर्ण हिमालयातील सर्व रस्त्यांवर हजारो चीनी सैनिक उभे होते आणि 100 विमाने संपूर्ण हिमालयात शोध घेत उडत होती, जेणेकरून दलाई लामांचा काफिला तिबेट सोडून कुठेही जाऊ शकणार नाही। पण एक चमत्कार घडला। आपण याआधी चमत्काराच्या अनेक सुरस कथा ऐकल्या वा वाचल्या आहेत। आपण दंतकथा वा पौराणिक कथा म्हणून त्या फारशा गांभीर्याने घेत नाही। पण 1959 मध्ये घडलेली घटना ही केवळ कथा असू शकत नाही, कारण ती प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर घडलेली आहे। दलाई लामांनी भारतात प्रवेश करेपर्यंत संपूर्ण हिमालयात धुक्याची एक दाट चादर पसरली होती। 100 विमाने शोधत होती, पण खालचं काही दिसणं शक्य नव्हते। ज्या दिवशी दलाई लामा आपल्या पोटला स्थित निवासस्थानातून बाहेर पडले, त्या दिवशी जे धुकं सुरू झालं ते थेट दलाई लामांनी भारतात प्रवेश करेपर्यंत होतं। हिमालयात यापूर्वी असं दाट धुकं कोणीच कधी पाहिलं नव्हतं। ही एक अशी घटना होती जिथे आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट विनाशाच्या जवळ असेल तर निसर्ग देखील त्याला वाचवण्यास मदत करतो। मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा नवनवीन कथेसह। धन्यवाद।